बंड उठाव त्याचे तुम्ही साक्षी आहात. म्हणजे आमची अशी माहिती आहे की तुम्ही अगदी पहिल्यापासून म्हणजे हे ठरलं होतं की नाही माहित की अचानक घडलं, पण तुम्ही या सगळ्या गोष्टींना पहिल्यापासून तुम्ही याच्यात इन्व्हॉल्व होतात. नक्की तेव्हा कसं घडलं होतं, तुम्हाला कल्पना होणार आहे असं? नाही, हे मुळातच मी मगाशी सांगत होतो, महाविकास आघाडी करू नये या मताचे आम्ही सगळे आमदार होतो. आम्हाला ते जवळपास बघा 3 आठवडे चालला होता तो विषय. मग मड आयलंडच्या एका हॉटेलमध्ये काही दिवस आम्ही होतो, ललित हॉटेलमध्ये काही दिवस होतो, लेमन ट्री हॉटेलमध्ये काही दिवस होतो. आणि तिथं जेव्हा मान्य उद्धव ठाकरे साहेब आमदारांना भेटायला 2-3 दिवसात एकदा यायचे, आम्ही सतत साहेबांना बोलायचो, एकदा दोनदा साहेबांना बोलायचा प्रयत्न केला, पण माननीय शिंदे साहेबांना तर आम्ही सगळे आमदार सांगायचो की आपल्याला महायुतीच करायची आहे. पण ते नाही झालं. 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार आलं, चाललं. आता त्या सरकारमध्ये काय चालायचं, कसंच कामकाज व्हायचं, आमदारांना किती ऐकलं जायचं, मंत्र्यांना किती वेळ मिळायचा भेटायला प्रमुखांना पक्षाच्या किंवा मुख्यमंत्र्यांना, हा वेगळा भाग आहे सगळ्यांनी तुम्ही चालवला. पण बघा, मला वाटतं विधान परिषदेचं मतदान होतं का राज्यसभेचं मतदान? आधी राज्यसभा मग विधान परिषदेचं मतदान होतं. आणि नेहमी पद्धत काय असायची आमची, कुठलंही मतदान असलं सर्व आमदारांना, शिंदे साहेब आमचे गटनेते होते विधानसभेतले, शिंदे साहेबांनी बोलवायचे आणि शिंदे साहेब उद्धव साहेब एकत्र बसायचे आणि आमदारांना कोटा ठरवून द्यायचे. या 22 आमदारांचा हा प्रायोरिटी कोटा, या 22-25 आमदारांचा हा प्रायोरिटी कोटा. त्या दिवशी काय घडलं, बैठक झाली आणि मुख्यमंत्री दालन जे आहे विधान भवन मधलं, त्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या अँटी चेंबरमध्ये उद्धव साहेब होते, दुसरेच 2 नेते तिथे बसले होते पक्षाचे. शिंदे साहेबांना आज बोलवलंच नाही. आणि जो तो आमदार यायचा बघायचा, शिंदे साहेब नाहीत, शिंदे साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये बसले होते विधान भवन मधल्या. मग आम्ही गेलो, म्हणजे साहेब पहिले वेळ आहे म्हणलं, असं कसं की बाबा वेगळंच कोणतरी उद्धव साहेबांच्या जवळ आत बसले, तुम्हाला बाहेर ठेवलंय. साहेब काय बोलले ना, ठीक आहे म्हणले, चला साहेब उद्धव साहेब सांगतील तसं करा, जावा तुम्ही. सगळे आमदार पहिले शिंदे साहेबांना भेटायचे, का तुम्ही तिथे दिसत नाही म्हणून. आणि मग कुठंतरी आम्हाला सुद्धा ते जाणवलं बाबा हे तर सहनशीलतेच्या पलीकडे गेले. कारण 2.5 वर्ष नगर विकास खातं साहेबांकडे होतं, शिंदे साहेबांकडे. कोण चालवायचं ते खातं? युडीच्या अधिकाऱ्यांना, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना, MMRDच्या अधिकाऱ्यांना कोण बोलवायचं, कोण हस्तक्षेप करायचं त्या खात्यामध्ये, कोण करायचं हे सगळ्यांना माहिती आहे ना. आता काय नाव काढण्यापेक्षा जे नवीन मंत्री झाले होते पहिल्यांदाच त्या मंत्रिमंडळात, आदित्य ठाकरे चालवायचे का? स्पष्ट विचार तेच चालवायची. म्हणजे कुठंतरी त्यांनी अधिकाऱ्यांना बोलवायचं, मिटिंग घ्यायची आणि म्हणजे शिंदे साहेब, माननीय शिंदे साहेबांना योग अगदी पद्धतशीरपणानं डावलायचं काम चालू होतं. म्हणजे ज्या माणसांनी आमदारांना निवडून आणण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली, सभा घेतल्या, सगळ्या पद्धतीनं आमदारांना मदत केली, त्यांना जर अशा पद्धतीनं बाजूला जाणीवपूर्वक ठेवत असतील तर सगळ्या आमदारांचं खऱ्या अर्थानं त्या दिवशी इगो हर्ट झाला. की ज्या नेत्यानं एवढा मोठा पक्षासाठी कष्ट घेतले, आमदारांना निवडून आणण्यासाठी दिवस रात्र सभा घेतल्या, कुणी या 40 अधिक 10 अपक्ष आमदार 2.5 वर्ष कुणी या सगळ्या आमदारांना एकत्र ठेवलो? उद्धव साहेब ते भेटत नव्हते, नवीन मंत्री केले होते आदित्य ठाकरे साहेब, ते भेटत नव्हते. केसरकर साहेबांनी तर उघड सांगितलं की आदित्य ठाकरे साहेब किती वेळा मंत्रालयातल्या त्यांच्या ऑफिशियल दालनामध्ये आले मंत्री म्हणून, त्याची माहिती काढा. ही वस्तुस्थिती ना उद्धव साहेब भेटायचे ना आदित्य ठाकरे साहेब भेटायचे. आमदारांचे प्रश्न कोण सोडवायचे 2.5 वर्ष? शिंदे साहेब. अजितदादांकडे चला, शिंदे साहेब घेऊन जायचे, जयंत पाटलांकडे चला, शिंदे साहेब घेऊन जायचे. आणि मग आमदारांच्या सहनशीलतेचा त्या दिवशी अंत झाला. पण हे तेव्हा ह्या फक्त प्रसंगामुळे घडलं की अजून मागे ह्याला नाराजी साठत गेली ना. पण आपलेच एक सहकारी म्हणत होते मागे, मला माहित नाही तुम्ही पक्षाने त्याच्यात काय भूमिका घेतली, तानाजी सावंत म्हणतात की 150 बैठका झाल्या होत्या सरकार. तानाजी सावंत साहेब काय म्हणतात मला माहित नाही,
पण मी तुम्हाला उघड पण सांगतो, अशी चर्चा होत्या तुमच्या कधी कानावर आली चर्चा, कारण तुम्ही शिंदे साहेबांच्या खूप क्लोज नाही, आम्ही चर्चा करायचो ना, हीच चर्चा करायचो. पण भाजप सोबत जाणार आहोत असं काय? आम्ही करायचोच की साहेब आपल्याला भाजप सोबत गेलंच पाहिजे, अजून सुद्धा गेलं पाहिजे. आम्हाला पहिल्या 2, 3, 4 वेळा साहेब काय, शिंदे साहेब काय म्हटले, ठीक आहे मी बोलतो, ठीक आहे तुमच्या भावना मी उद्धव साहेबांना सांगतो, आपण त्यांना सांगू व्यवस्थित सगळं. कदाचित बोलले असतील शिंदे साहेब, आम्हाला माहित नाही. पण नंतर साहेब असं मला म्हटले की आता हे होईल असं मला वाटत नाही, उद्धव साहेब ऐकतील असं मला वाटत नाही. हे सांगितल्यानंतर मग शेवटी सगळ्यांनी ठरवलं की आता ही आपली असंच जर सरकार चाललं महाविकास आघाडीचं, तर शिवसेनेच्या आमदारांची राजकीय आत्महत्या आहे. कारण बरोबर पक्ष संपत चालला होता. काँग्रेसची ताकद वाढवत होती, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब त्यांची ताकद वाढवत होते, आणि बरोबर खच्चीकरण कशामुळे होत होतं, आमदारांकडे केवळ पक्षाच्या पक्षप्रमुखांचं दुर्लक्ष झाल्यामुळं. आमदारांची कामं होत नव्हती, आमदारांना ऐकून घेतलं जात नव्हतं, आमदारांना साधं भेट सुद्धा मिळत नव्हती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.